क्षेत्र पार्वतीपूर येथील श्रीराम वरदायिनी देवीच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ। समर्थ श्री रामदास स्वामी यांनी प्रसिद्ध तुळजाभवानी हीच श्रीराम वरदायिनी असे जिचे वर्णन केले आहे, अशा या श्रीराम वरदायिनीचे हे पुरातन मंदिर घनदाट जंगलांनी वेढलेल्या सह्याद्रीच्या कुशीत महाबळेश्वराच्या पश्चिमेला 20 किलोमीटर अंतरावर व सुप्रसिद्ध किल्ले प्रतापगडाच्या दक्षिणेस 3 किलोमीटर अंतरावर आहे। अशा या जगन्मातेचा नवरात्रोत्सव अश्विन शुद्ध 1 शके 1946 गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता श्री रामवरदायिनी आईला जलाभिषेक करून सकाळी 10 वाजता सनई चौघडाच्या मंदूर झंकाराने व सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या अमृतमय दिव्य मंत्राच्या जपाने नंदादीप प्रज्वलित करून व घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली। सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक गावात आदिशक्ती श्री रामवरदायिनी मातेचे देवस्थान आहे। साक्षात प्रभू श्री रामचंद्रांना वर देणारी देवी म्हणून या ठिकाणी आदिशक्तीचे नाव श्री रामवरदायिनी असे पडले आहे। हेमांडपंथी शैलीच्या या मंदिरातील गर्भगृहात श्री रामवरदायिनी मातेच्या 2 पूर्वाभिमुख मूर्ती आहेत। साक्षात छत्रपती शिवरायांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे बोलले जाते। श्री रामवरदायिनी देवीचा साजरा होणारा नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। नवसाला हमखास पावणारी देवी म्हणून मातेचा सर्वत्र नावलौकिक आहे। निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण आणि मंदिराचा झालेला जीर्णोद्धार यामुळे येता येणारा प्रत्येक भाविक अक्षरशः भारावून जातो। महाराष्ट्रातील विविध भागांमधून भक्त देवीच्या दर्शनाला येतात। या काळात अनेक धार्मिक कार्यक्रम तसेच येथे येणाऱ्या भाविकांसाठी 10 दिवस महाप्रसादाचे आयोजन केले जाते। याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन देवस्थान विश्वस्त व श्री क्षेत्र पार्वतीपूर पार ग्रामस्थांनी केले आहे। महामुंबईसह राजेश सोंडकर, श्री क्षेत्र पार्वतीपूर। चला तिथे हिरवळ आहे।